इथे पूर्ण मोकळं दिसतंय, पण इथे देखील भिक्खू निवासगृह होते. आता हे भिक्खू निवासगृह जे होते हे आपण कसे ओळखू शकतो? जर तुम्ही इकडे या बाजूला आले तर या बाजूला एंट्रन्सला जी एक भिंत वगैरे असते आणि त्यानंतर जे काही आता इथे जर तुम्ही बघू शकता ना, इथे सेम मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिल्प दाखवलं तर सेम शिल्प असू शकतं. इथे त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत जे नंतर नामशेष झालेले. इथे एक ते आणि जर हे बघा हा एंट्रन्स जो आहे ना, हा दरवाजा असतो इथे, तर या दरवाजाच्या खुणा आहे. हा दरवाजाचा एक खूण आतमध्ये आपण येतोय. इथे दुसरी आहे, इथे तिसरी आहे, सेम इथे चौथी या पद्धतीची. इथे तुम्ही बघू शकता चौथी, इथे पाचवी, सहावी, इथे सातवी आणि इथे आठवी. याच्यामध्ये जरी आता काहीच नसेल वाटेल, पण याच्यावरून आपल्याला कळतं की इथे हे भिक्खू निवासगृह होतं. कारण की ही जी काही निशाण्या आहेत या निशाण्या आपल्याला जे आता सध्याची चांगली सुस्थितीत भिक्खू निवासगृह आपल्याला इतर लेणींवर बघायला मिळतात, तर त्याचे जे काही अवशेष आहेत आणि त्याच्या इथे आपण हे जे काही खुणा आहेत याच्यावरून आपल्याला कळतं की इथे या पद्धतीची ही भिक्खू निवासगृह होती. सो या पद्धतीचंही काही नष्ट जरी झालं, पण त्याच्या काही खुणा ज्या असतात त्याहून आपल्याला लेणी किंवा तिचं स्थापत्य किंवा तिथे काय असू शकतं हे ओळखायला मदत होते. लेणी संवर्धनाच्या व प्रचार प्रसाराच्या या कार्याला अधिक प्रभावीपणे व चांगले करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकतात. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सब्ब मंगलम.